गतीचे नियम या पाठात आपण विस्थापन, वेग आणि त्वरण या संकल्पना समजून घेतल्या आणि गतिविषयक समीकरण सुद्धा समजून घेतली. या समीकरणांवर आधारित अनेक गणिते आपण सोडवू शकतो. आता या पुढचा घटक न्यूटनचे गतिविषयक नियम हे आपण पाहणार आहोत. आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून न्यूटनची गोष्ट माहितीच आहे की न्यूटनने पडणारं सफरचंद पाहिलं आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. हा शोध का लागला? पडणारं सफरचंद तर तोवर अनेकांनी पाहिलं, न्यूटन काही पहिलाच नव्हता. पण त्यांनी त्याच्यावर विचार केला, अभ्यास केला, काही त्याची समीकरणं मांडली आणि न्यूटनचे हे वेगवेगळे नियम मांडले. पहिला नियम काय सांगतो? तर जर एखाद्या वस्तूवर बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहतं. आता याचे वेगवेगळे टप्पे आपण समजून घेऊयात. कोणतीही वस्तू जर असेल तिच्यावर बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल. आता इथे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे कुठल्याही वस्तूवर जो बल काम करत असेल, म्हणजे बलामुळे तिच्या गतीमध्ये, दिशेमध्ये बदल होत असेल, तर ते आपण एरवी पाहतो अशीच गोष्ट आहे. पण हे बल कसं हवं? तर ते बाह्य हवं, म्हणजे बाहेरून कुठलं तरी बल लावलं तर. आणि ते असंतुलित हवं. असंतुलित कशासाठी? तर ते एखाद्या दिशेने जास्त पाहिजे. जर दोन्ही विरुद्ध दिशांनी समान बल लावलं तर ती वस्तू जर विरामावस्थेत असेल तर विरामावस्थेतच राहील. सरळ रेषेत जात असेल तर सरळ रेषेत गतिमान राहील. म्हणून ते असंतुलित बल असणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर आपण रस्सीखेच खेळतो. त्याच्यामध्ये जर दोन्ही बाजू एकदम तुल्य बळ असतील, म्हणजे दोन्हीकडे एकदम हट्टेकट्टे 10-10 मुलं असतील, तर कोणतीच पार्टी जिंकणार नाही. पण एका बाजूला लहानशी मुलं असतील, दुसऱ्या बाजूला हट्टेकट्टे मुलं असतील, तर हट्टेकट्टी मुलं जिथे आहेत ती टीम जिंकेल. म्हणजेच हे बल जर असंतुलित असेल तर एखाद्या बाजूला त्याचा परिणाम दिसेल. आपल्या टेबलवर आपली कंपास पेटी ठेवलेली आहे. ही विरामावस्थेत आहे. ती का बरं विरामावस्थेत आहे? कारण आता तिच्यावर कुठलंही बाह्य असंतुलित बल काम करत नाहीये. ही कंपास पेटी समजा मी सरकवायची ठरवलं, हाताने तिला ढकललं, तर ज्या दिशेने मी बल लावलं त्या दिशेला ती कंपास पेटी सरकेल. म्हणजे हे असंतुलित बल आहे. एकाच बाजूनी बल लावलं. जर दोन्ही बाजूनी समान बल लावलं तर मात्र ती आहे तिथेच राहील. दुसरा मुद्दा याच्यातला असे की सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. आता याचा अर्थ काय होतो की एखादी वस्तू समजा पुढे पुढे जातीये तर ती पुढे जातच राहील असं प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही. कारण समजा एखादा चेंडू घरंगळत चाललाय तर तो थोड्या वेळाने थांबतोच, कारण त्याच्यावर घर्षण हे बल काम करत असतं. पण समजा अंतराळात एखादी वस्तू आहे, ती अशी पुढे पुढे चाललीये, तर ती पुढे जातच राहील जोवर ती दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहाच्या ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत येणार नाही. म्हणजे जोवर बाहेरून कुठलंही बल काम करत नाही तोवर ही वस्तू गतिमानच राहील. न्यूटनचा दुसरा नियम समजून घेऊया. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आता याकरता आपल्याला सगळ्यात पहिले संवेग म्हणजे काय हे समजून घ्यायचं. संवेगाचं हे सूत्र दिलेलं आहे. P बरोबर mv. P म्हणजे संवेग. संवेग हा काय आहे? तर m म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग. इथे शेजारी
एक फुटबॉलचं चित्र दाखवलेलं आहे, याला जोरात किक केलं तर त्याला काहीतरी गती प्राप्त होईल. त्या बॉलला स्वतःचं काहीतरी वस्तुमान आहे. या दोघांचा गुणाकार म्हणजे संवेग. संवेगाचाच दुसरा अर्थ असा की हा बॉल असा जोरात मारला, समोर भिंतीवरती तो जोरात जर धडकला तर भिंतीवर किती जोरात आपटेल, हे म्हणजे संवेग. आपल्याला माहिती असेल की खेळताना बऱ्याचदा बॉल लागून चांगलीच इजा पण होऊ शकते. इजा कधी होईल? जर संवेग जास्ती असेल. याची कल्पना करा की फुटबॉल ऐवजी दगडी बॉल, क्रिकेटचा सीझन्ड बॉल घेतला तर त्यांनी इजा किती होईल? त्या उलट एखादा हलकासा लहान मुलांच्या बॅट बॉल मधला जो छोटासा चेंडू असतो तो घेतला, त्यांनी इजा किती होईल? आता अर्थातच हे दोन्हीही गतिमान असताना त्यांचा वेग किती आहे याचा नक्कीच विचार केला पाहिजे. बंदुकीची गोळी जेव्हा बंदुकीतून सोडली जाते, प्रचंड वेगाने येते, तेव्हा ती इजा करते. पण बंदुकीची गोळी समजा नुसतीच हातात धरून फेकली तर होईल का इजा? आता तिथे बंदुकीची गोळी म्हणजे एकच वस्तुमान आहे विशिष्ट असं, पण वेगामध्ये बदल आहे. वेग वाढवल्यामुळे ती घातक होते. आता हे जे सूत्र आहे, संवेग बरोबर वस्तुमान गुणिले वेग, याच्याच वरून आपण संवेगाचं एकक शोधू शकतो. वस्तुमानाचा ऐसा एकक आहे kg आणि वेगाचा ऐसा एकक आहे मीटर प्रति सेकंद. म्हणजे संवेगाचं ऐसा एकक झालं kg मीटर प्रति सेकंद. आता पुन्हा हा नियम बघूया. संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे या संवेगात जो बदल करायचा असेल तर काय करायला लागेल? तर त्याला बल लावायला लागेल. आणि बल लावलं तर संवेगातला बदल कसा होईल? तर तो बलाशी समानुपाती असेल. बल जर थोडंसं लावलं तर संवेगातला बदल हा थोडासा होईल. बल खूप लावलं तर संवेगातला बदल हा खूप जास्ती होईल. त्याचबरोबर संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेने होतं. म्हणजे पुन्हा एकदा हा फुटबॉलला जोरात किक मारली तर याच्यातला संवेग बदल कसा होईल? तर या दिशेने, याच बाजूला लागेल, कोणाला तरी भिंतीला लागेल, जमिनीवर आपटेल, नाही तर एखाद्या व्यक्तीला लागेल. उलट्या दिशेला तर जाणार नाही. हा न्यूटनचा दुसरा नियम आपण सूत्राद्वारे समजून घेऊयात. संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे संवेगात होणारा बदल छेद वेळ, म्हणजे किती वेळात तो बदल झाला. मग आता याच्यासाठी संवेग बरोबर mv, म्हणून mv मायनस mu हे काय दाखवतंय? तर संवेगात होणारा बदल. अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग. संवेगात बदल होतोय म्हणजे आपल्याला तुलना केली पाहिजे, आधी काय होतं नंतर काय होतं, त्याची वजाबाकी केली, छेद t. m इथे कंसाच्या बाहेर काढला, v वजा u छेद t. आपल्याला माहिती आहे की v वजा u छेद t म्हणजेच a, म्हणजे याच्यापासून मिळालं आपल्याला ma. आणि या दुसऱ्या नियमावरूनच आपल्याला हे पण कळलं की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती आहे. त्यावरून आपल्याला F बरोबर ma हे सूत्र पण मिळालं. याच्याच वरून आपल्याला एकक पण काढता येते. बलाचं एकक 1 न्यूटन बरोबर 1 किलो गुणिले 1 मीटर प्रति सेकंद वर्ग हे त्वरणाचं एकक आहे आणि kg हे वस्तुमानाचं एकक आहे. संवेग समजून घेण्यासाठीच आणखी हे एक चित्र मी इथे लावलेलं आहे. डार्ट बोर्ड. आपल्याला माहिती आहे की हे डार्ट हे जे निशाणेबाजी करण्याचं हे साधन आहे ते आपण जितक्या जोरात मारू तितकं ते खचकन या बोर्डमध्ये रुतेल. हळूच मारलं पिसासारखं हलकसं तर रुतणारच नाही. म्हणजे तिथे पण आपण संवेगाचाच विचार करत असतो. तिसरा नियम न्यूटनचा
प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हे चित्र बघूया, समजून घेऊया आधी. हा एक मुलगा इथे ट्रॅम्पोलिनवर उडी मारतोय. तो एवढ्या उंचावरनं खाली पोचेल तेवढाच पुन्हा उंच वर फेकला जाईल. म्हणजे त्याची क्रिया काय होती, तर वरून ट्रॅम्पोलिनवर आपटणं आणि त्याच्याच बरोबर विरुद्ध क्रिया म्हणजे प्रतिक्रिया बल हे त्याच्यावर काम करतंय, त्याच्यामुळे तो वर उचलला जातोय आणि त्याची दिशा ही परस्पर विरुद्ध आहे. तो खाली आला, प्रतिक्रिया बल वरती काम केलं. आता ट्रॅम्पोलिन काही दरवेळेला अस्तित्वात नसतं, पण जमिनीवर किंवा भिंतीवर आपटलेला चेंडू या सगळ्यामध्येही क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल हे दिसतं. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे आपण समजा भिंतीवरती हात आपटला म्हणजे थाप मारली, तर आपल्या हाताला पण भिंत जोरात लागते. आपण जोरात टाळी वाजवली तर दोन्ही हाताला एकमेकावर आपटून असं थोडंसं लागतं. हेच ते प्रतिक्रिया बल आहे. याचाच उपयोग करून रॉकेट उडतं किंवा प्रक्षेपक उडतो. तुम्हाला माहिती आहे, रॉकेटच्या खालच्या भागातनं आगीच्या ज्वाळा येत असतात. त्या जमिनीला खाली ढकलू पाहतात, पण त्याचा विरुद्ध परिणाम म्हणून ते रॉकेट जमिनीपासून आणखी उंच उचललं जातं. या सर्व नियमांची भरपूर दैनंदिन जीवनातली उदाहरणं आहेत आणि ती तुम्ही वेळोवेळी बघू शकालच. याला जोडून संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. हा काय सांगतो, तर जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतका असतो. म्हणजे आता आपण कल्पना करून बघूया. हा न्यूटनच्या क्रेडलचा प्रयोग तुम्ही आतापर्यंत पाहिलेला आहे. हा एक चेंडू जर का इथे आपटवला, या दोघांची आता टक्कर झाली, तर त्यांचा आघातापूर्वीचा संवेग म्हणजे हे सगळे स्थिर होते. त्यांचं वस्तुमान समजा आपण प्रत्येकी 1 एकक असं धरलं, तर हे 5 एकक आहे आणि त्यांचा वेग 0 आहे. म्हणजे याचा संवेग आहे 0. पण याला मात्र वेग आहे. याचं आपण वस्तुमान पुन्हा 1 एकक धरू आणि वेग हा 10 असा आत्ता धरूया. तो ज्या क्षणी इथे टक्कर होईल तर इथपर्यंत या सगळ्यांचा मिळून काहीतरी एक संवेग आहे. या गोटीला संवेग आहे, बाकीच्यांना नाही. त्यामुळे सगळ्यांचा मिळून संवेग किती, तर या गोटी एवढाच. आता ही धडक झाल्या झाल्या काय होणार आहे, तर या संवेग अक्षय्यतेच्या सिद्धांतानुसार धडकेनंतर सुद्धा एकूण संवेग तितकाच पाहिजे. त्यामुळे ही गोटी जर आपटून थांबली तर दुसरी गोटी गतिमान होते. कारण संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत आपल्याला हेच सांगतोय की टक्कर झाल्यानंतर सुद्धा आधीच्याच इतका संवेग राहतो. आपण हे एरवी समजू शकतो की आधीची ऊर्जा आणि नंतरची ऊर्जा ही समान राहते, फक्त तिच्या प्रकारामध्ये रूपामध्ये बदल होऊ शकतो. तसंच काहीसं इथे होतं आहे. याचा आणखी एक मजेशीर भाग म्हणजे प्रतिक्षेप. जर दोन वस्तू स्थिर आहेत, हा रणगाडा स्थिर आहे, त्याच्यातला तोफगोळा स्थिर आहे, पण तोफगोळा उडवल्या उडवल्या रणगाडा थोडासा मागे जातो. दोन्हीची दिशा विरुद्ध होते आणि एकूण संवेग 0 राहतो, कारण सुरुवातीचा पण संवेग 0 होता. असाच प्रतिक्षेप बंदुकीतून गोळी झाडल्यावर, धनुष्यबाणातून बाण सोडल्यावरती सुद्धा दिसून येतो. बंदुकीतून गोळी मारणाऱ्याच्या खांद्याला झटका लागतो. या सगळ्याची आणखी कोणती कोणती उदाहरणं तुम्हाला शोधता येतील, आठवून पहा बरं.